आज संध्याकाळी जायचं होतं मला हळदी कुंकूला, म्हणून मी ट्युशन झाल्यानंतर आधी साडी नेसून घेतली. आता साडी नेसायला मला इतकं आवडतं आणि साडी पण मला खूप आवडते, पण साडी नेसून काम करायला मात्र होत नाही, कारण तेवढा स्पीड कमी होतो साडी नेसल्यावर काम करायचा. असं कुणाकुणाचं होतं मला नक्की सांगा. खूप आवडते साडी, पण कामं होत नाहीत, म्हणून मग साडी नेसायचं अवॉइड करते मी. तर आज हळदी कुंकूला जायचं होतं म्हणूनच मग साडी नेसली होती. आणि त्याच्या आधी म्हटलं जायच्या आधी बऱ्यापैकी स्वयंपाक थोडासा करून घेऊया, कारण परत आल्यानंतर मग वेळ होतो आणि नैवेद्य वगैरे दाखवायचा होता. मोदक बनवायचे होते मेन, तर त्याच्यासाठी आधी कुकर लावून घेतला, देवाजवळ दिवाबत्ती केली आणि मग नंतर कणिक वगैरे मळून ठेवलं. कुकर झाला तोपर्यंत कुकर थंड झाला, मग डाळ पण फोडणी घालायची होती, म्हणजे होईल इतकी कामं पटपट पटपट करून जायची, ह्या हिशोबानेच मी करत होते. तर गडबडीनं मसाल्याचा माझा डब्बा असा उपडीच पडला आणि त्याचे शिक्के सगळे बघा कसे उठलेत. 10 मिनिटाचा हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो, पण त्याच्यासाठी आपली केवढी तामझाम असते ना, साडी नेसून हे आवरून एवढं छान आपण तयार होऊन जातो. आल्या आधी मी खूप साडी जी होती नेसली होती ती आधी साडी बदलली, कारण त्याच्याशिवाय कम्फर्ट आपल्याला होत नाही, कम्फर्टेबल वाटत नाही काम करायला आणि पटपट कामं पण होत नाही. बाकीचं सगळं तर जेवण मी करूनच गेले होते, फक्त आता मोदक बनवायचे राहिलेले आणि 2 चपाती. तर दरवेळेला मी खोबरं खोवून घेते, पण यावेळेला म्हटलं मिक्सरला लावून घेऊया, म्हणून आधी त्याचे बारीक काप करून घेतले आणि मिक्सरलाच लावून घेतला आणि ते बऱ्यापैकी छान बारीक झालं होतं. दुपारी मी गूळ किसून ठेवलाच होता, तो त्याच्यात मिक्स केला आणि जायफळ किसून टाकलं आणि छान एकदम मस्त असं सारण तयार झालं होतं. कणिकसुद्धा इतकं छान भिजलं होतं की पटपट त्याच्या मोठ्या चपाती बनवल्या आणि झाकणाच्या सहाय्याने असे छान छान पुऱ्या करून घेतल्या छोट्या छोट्या. आता इथे बघा मी मस्त त्याच्यात सारण भरलं आणि एकदम छान असे माझे मोदक तयार झाले. तुम्ही ते बघू शकता, छान असे त्याला पाकळ्या म्हणजे आलेल्या आहेत. तर मला ना मोदक आधी लहान असताना म्हणजे शाळेत असताना मला मोदक असे बनवायलाच येत नव्हते, छान त्याच्या पाकळ्या सुटत नव्हत्या, पण नंतर मी शिकत गेले. तर अशा प्रकारे सगळे मोदक बनवून झाले आणि चाळणीला असं तेल लावलं आणि त्याच्यावर ठेवून दिले आणि पाणी पण माझं उकळलं होतं, तर त्याच्यावर असे ठेवून दिलं. बघा किती छान दिसत आहेत ना मोदक, सुंदर एकदम. उकड निघाली आणि छान असे मोदक उकडून निघाले, मस्त तयार झाले होते. आहोंनी नैवेद्य दाखवला आणि मग आम्ही आरती करून घेतली. तर अशा प्रकारे आजचा दिवस होता. चलो बाय.